नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर दिवाळी फराळ सिरीज आपण ऑलरेडी चालू केलेली आहे। आजच्या एपिसोडमध्ये आज आपण बघणार आहोत मस्तपैकी भरपूर लेयर सुटलेले ओवा असा हातावर चोळून कुठल्याही पदार्थात घातला तर त्याची चव अजून छान लागते। आता थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे, ती देखील अशी हातावर चोळून घालायची आहे, यामुळे याची चव खूप छान लागते। तर आता हा आपण साधारणपणे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि मी यामध्ये अर्धी वाटी तेल कडकडीत गरम करून घातलेलं आहे। तेल कडकडीत गरम करून घातलं की आपले खारे शंकरपाळे मस्त खुसखुशीत होतात आणि त्याला भरपूर अशा लेयर्स पडतात, त्यामुळे थंड तेल कधीही घालायचं नाही। आता तेल थंड होण्याची वाट बघायची, तोपर्यंत चमच्याच्या साहाय्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। गरम तेल असल्यामुळे हाताचा वापर शक्यतोवर नाही करायचा। आता चमच्याच्या साहाय्याने सगळं मिक्स केल्याच्या नंतर आपण याचा एक गोळा मळून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, तुम्ही खारे शंकरपाळे कसे बनवता कमेंट करून नक्की सांगा। तर आता बऱ्यापैकी हे थंड झालेलं आहे, तर मी हाताच्या साहाय्याने याला मस्त एकजीव करून घेणार आहे, जेणेकरून हे तेल सगळ्या मैद्याला लागेल। तर ह्या पद्धतीने हे सगळं मिक्स केलंय, मोहन देखील आपलं अगदी व्यवस्थित पडलेलं आहे। आता पाणी घ्यायचं आणि जसं लागेल तसं पाणी याच्यामध्ये ॲड करून याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे। एकदम पाणी अजिबात ॲड नाही करायचं, गोळा जर पातळ झाला तर आपल्याला हे लाटायला अवघड जाईल। तर साधारणपणे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असा गोळा आपण इथे मळून घेणार आहोत। तर गोळा अगदी मस्त मळून झालेला आहे, कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। आता याला साधारणपणे 10 ते 15 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे। आता मी इथे तूप घेतलेलं आहे आणि ह्या तुपामध्ये मी कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेला आहे आणि याचा आपण आता साठा बनवून घेणार आहोत। तर ह्या पद्धतीने साठा बनवायचा, याला आधी छान मिक्स करायचं आणि जेवढं शक्य होईल तेवढं फेटून घ्यायचं। हा साठा जेवढा हलका होईल तेवढे लेयर्स छान पडतात। तर साठा देखील बनवून तयार झालेला आहे। आता जे मळून घेतलेलं पीठ आहे त्यातला एक गोळा घ्यायचा, त्याला पोळपाटावर छान असं मऊ करून घ्यायचंय आणि त्यानंतर त्याची मोठी अशी एक पोळी लाटून घ्यायची आहे। तर गोड शंकरपाळी सगळेच बनवतात, खारी शंकरपाळी तेवढी बनवली जात नाही, पण मैत्रिणींनो, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ही खारी शंकरपाळी खूप आवडतील, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर ह्या पद्धतीने याची पोळी लाटून घेतलेली आहे। पोळी देखील खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, मध्यम अशी लाटून घ्यायची आहे। तर तुम्ही थिकनेस बघू शकता, मी किती जाड पोळी लाटून घेतली आहे। आता जो बनवून घेतलेला साठा आहे तो ह्या पोळीवर स्प्रेड करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने। अजून एक गोष्ट म्हणजे माझ्या चॅनलवर दिवाळी फराळ स्पेशल भरपूर रेसिपीज आहे, एक प्लेलिस्ट देखील बनवलेली आहे। प्लेलिस्टमध्ये दिवाळी फराळचे सगळे व्हिडिओ नक्कीच पाहायला भेटतील। आता थोडासा मैदा आपण याच्यावर स्प्रेड आउट केलाय। आता याच्या अशा हलक्या हाताने घड्या घालून घ्यायच्या आहेत, ह्यामुळे काय होतं, शंकरपाळ्याला खूप छान अशा लेयर पडतात। चारी बाजूनी फोल्ड केल्यानंतर याची परत एकदा पोळी लाटून घ्यायची आहे आणि मी लांब आकारामध्ये शंकरपाळे कट करून घेतलेले आहे। तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये किंवा डायमंड शेपमध्ये देखील बनवून घेऊ शकता। तर पोळी लाटताना ही हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे। तर मी पोळी लाटून घेतली। आता याचे साईडचे जे काठ आहेत ते आपण कट करून घेणार आहोत, यामुळे जो शंकरपाळ्याचा आकार आहे तो एकदम प्रॉपर येईल। तर चारी बाजूनी आपण आता हे कट करून घेतलेलं आहे। दुसरीकडे मी एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही तेल गरम करायला ठेवू शकता, मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता याला परत एकदा असं फोल्ड करून घ्यायचंय आणि पिझ्झा कटरच्या साहाय्याने आपल्याला हव्या त्या शेपमध्ये शंकरपाळी बनवून घ्यायची आहे। तर ह्याला खूप असे लेयर पडतात आणि खायला म्हणाल तर अतिशय भन्नाट अशी रेसिपी आहे। तर ह्याच पद्धतीने आता मी सगळे शंकरपाळे बनवून घेतेय। ह्या शेपमध्ये ही शंकरपाळी खूप सुंदर अशी दिसतात, त्यामुळे मी आकार थोडासा चेंज केलेला आहे।
तर दुसरीकडे तेल गरम होतंय, ही बनवून झाली की आपण तळून घेणार आहोत। तर तुम्हाला जर मैदा स्किप करायचा असेल तर सेम प्रोसेस करून तुम्ही गव्हाच्या पिठाचे देखील शंकरपाळे बनवू शकता, ते देखील खायला खूप मस्त लागतात। तर तेल गरम झालं की नाही चेक करण्यासाठी थोडंसं पिठाचा एक गोळा घालून घ्यायचा आहे। तेल छान कडकडीत असं गरम झालं की मग सगळी शंकरपाळी यामध्ये घालून तळून घ्यायची आहे। आणि तळताना अजिबात घाई करायची नाही, छान सोनेरी रंग येईपर्यंत ही शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे। तळायच्या आधी तेल कडकडीत गरम करायचं। तळताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, ह्यामुळे शंकरपाळे व्यवस्थित आतपर्यंत तळले जातात। तुम्ही जर हाय फ्लेमवर शंकरपाळे तळले तर ते वरून तळल्या जातात पण आतून पूर्णपणे कच्चे राहतात आणि मग अगदी खुसखुशीत होत नाही। तर ह्या पद्धतीने मी सगळे शंकरपाळे आता छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेते। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला जर माझ्या चॅनलवर कुठली नवीन रेसिपी बघायची असेल तर ती देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। तर बघा, सोनेरी रंगावर अतिशय मस्त खुसखुशीत असे शंकरपाळे बनून तयार झालेत। वाह, दिसायला तर एकदम मस्त दिसत आहेत। तर आता याला मी काढून घेते। एक्स्ट्राचं तेल काढून घेण्यासाठी याला टिश्यू पेपरवर टाकून घ्यायचं, ह्यामुळे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जातं आणि हे शंकरपाळे महिना ते 1.5 महिनाभर आरामात टिकतात, अजिबात खराब होत नाही। तर मैत्रिणींनो, खमंग खुसखुशीत असे भरपूर लेअर पडलेले खारे शंकरपाळे बनवा। कसे वाटले ते कमेंट करून सांगा। भेटूया माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद आणि दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा।